निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न ठरलाय आणि त्याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय अशी टीका ही भाजपवरती सामनामधून करण्यात आली आहे। भाजपच्या विजयाचं श्रेय हे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जातं अशी देखील खोचक टीका सामनामधून करण्यात आली आहे। तर मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापतीये, इथे विजयाचे जल्लोष केले जात आहेत असं सामनात म्हणण्यात आलंय। तर सामनामधून भाजपवरती ही टीका करण्यात आलेली आहे। निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न हा ठरलेला आहे आणि याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय अशी टीका सामनात करण्यात आलेली आहे। नेमकं काय म्हणण्यात आलंय तर पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केलं नाही। भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच पॅटर्न आहे। देशभरातील महिलांवरती अत्याचार वाढलेत। महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवरती बलात्कार करून त्यांना ठार केलं जात आहे। मात्र लोक हे सर्व स्वीकारतात, भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात। मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रात पश्चिम बंगाल आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून उत्सव साजरे होतात। हे लोकशाहीचं भेसूर रूप सध्या दिसत आहे। अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही, कारण खरा धर्म बुडताना दिसतोय। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याचप्रमाणे लागलेले आहेत। मोदी शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक पॅटर्न ठरवलाय, त्या पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलंय। तर अशी टीका भाजपच्या विजयावरती सामनामधून करण्यात आली आहे। ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी सुरू केलेली होती अशी टीका मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे।